अहिल्यानगरमध्ये श्री गंगागिरी महाराजांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात फडणवीस, शिंदे, थोरातांसह नेत्यांनी राजकीय मतभेद विसरून फुगडी खेळत सामाजिक एकतेचा संदेश दिला. अहिल्यानगर, राहाता तालुक्यातील धनगरवाडी, दिघी येथे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सांगता सोहळ्याला धार्मिक आणि सामाजिक महत्त्वाबरोबरच राजकीय एकोप्याची अनोखी किनार लाभली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे राजकीय नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवत वारकरी परंपरेतील फुगडीचा आनंद घेतला. मान्यवरांनी धरला पारंपरिक फुगडीचा फेर. सांगता सोहळ्यातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विवेक कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवरांनी पारंपरिक फुगडीच्या तालावर धरलेला फेर. एरवी राजकीय व्यासपीठावर परस्परांवर टीका करणारे नेते एकाच तालावर फुगडी खेळताना पाहून उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या अनोख्या प्रसंगाचे स्वागत केले. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आजच्या या अखंड हरिनाम सप्ताह 179वा या प्रसंगी उपस्थित योगीराज आपले गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सप्त्याला उपस्थित परमपूज्य हबप रामगिरी महाराज, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, खासदार भाऊसाहेब वागचोरेजी, आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंगे पाटील, आमदार रमेश बोरनारे, आमदार विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे, ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, भानुदास मुरकुटे, कमलाकर कोते, नितीन अवताडे, सर्व व्यासपीठावरील उपस्थित संत महंत आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनो, खरं म्हणजे अतिशय अलौकिक असा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होतोय. मी वैजापूर आणि सिन्नर या ठिकाणी देखील उपस्थित होतो आणि ज्यांच्या अलौकिक तपश्चर्येने पदस्पर्शाने पावन झालेली भूमी परमपूज्य योगीराज गंगागिरी महाराजांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. ज्यांच्या अमृतवाणीतून भक्तीचा अखंड प्रवाह वाहतो त्या गुरुवर्य महंत स्वामी रामगिरी महाराजांना देखील मी मनापासून वंदन करतो. खरं म्हणजे या भूमीवर साक्षात भगवंताचा वास आहे, देवाचा आशीर्वाद आहे, म्हणूनच इथे आज भक्तीचा महासागर लोटलेला आपण पाहतोय. गंगागिरी महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी 179 वर्षापूर्वी सुरू केलेले अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही सुरू आहे. इथल्या अखंड नामस्मरणामुळे संपूर्ण वातावरणामध्ये देखील एक भक्तिभाव आणि प्रसन्नता, एक मांगल्य आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी या पवित्र सोहळ्यात मुख्यमंत्री, मी स्वतः, पालकमंत्री आणि आपण सगळेजण या आनंदाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत आणि म्हणून हा भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे. आपले संत सांगून गेले आहेत
विठुरायाचं नमन करणाऱ्या भक्तामध्ये साक्षात विठ्ठलाचा अंश येतो. त्यामुळे या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व भाविक आमच्यासाठी विठ्ठल स्वरूपच आहात, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुमची ऊर्जा आणि भक्तीचा उत्साह पाहिल्यानंतर आम्ही सकाळीच 8 वाजल्यापासून बघत होतो, इकडं माणसं सगळे येत होती आणि हे एक वेगळं चित्र आपण या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून पाहतोय. आणि म्हणून एक आपण म्हणतो, गावाची एकी तर देवाची कृपा नक्की. आणि म्हणून आज या पंचकृषीमध्ये आपल्या सगळ्यांची एकी या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी आहे. मागच्या वेळेस मी आलो होतो इथं, त्यावेळेस मी सांगितलं होतं आपल्या रामगिरी महाराजांना, ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि हे सरकार देखील संतांच्या आशीर्वादाने आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आले आहे. त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही. आणि आम्ही जे बोलतो जाहीरपणे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं हे सरकार आम्ही टीम म्हणून काम करतोय. आता आमच्या 2 बहिणी इथं आल्या, त्यांनी राखी बांधली. त्यांच्या शेतकरी महिला या अभियानाला देखील मान्यता दिली, त्यांचा अधिकार त्यांना दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील आपल्या सरकारने केली. कोणी किती आटापिटा केला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. प्रधानमंत्री मोदीजीने शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आपल्या महायुती सरकारने देखील नव शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आणि नेहमी आम्ही सांगतो, आज अनेक शेतकरी वारकरी इथं आहेत. आमच्या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर आमच्या बळीराजाचा आहे. आणि म्हणून बळीराजाचं काल आपण दुसरा हप्ता, मुख्यमंत्री महोदय, आमचा दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. 6 लाख शेतकऱ्यांना 5,000 कोटी रुपये. आणि म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे, आज 7 दिवस अखंड विठुनामाचा गजर, पहाटेची प्रसन्न काकड आरती, ज्ञानेश्वर महाराज गाथा, भगवद्गीता ग्रंथाचं पारायण, संतांच्या वाङ्मयावर मांडले जाणारे ओजस्वी विचार आणि संध्याकाळी आणि रात्री होणारा सुश्राव्य हरिपाठ आणि कीर्तन. आपल्यासारख्या श्रद्धाळू मंडळी विठ्ठलाच्या नामस्मरणातून जे अलौकिक पुण्य कमवतात, त्याच पुण्याच्या बळावरच हे जग चाललेलं आहे. महाराष्ट्र चाललाय, देश चाललाय. आणि म्हणून या सप्ताहातून मोठा पुण्य संचय होतोय, संतांच्या विचाराचं प्रबोधन होतोय. म्हणूनच या ठिकाणची माती देखील पवित्र झालेली आहे. इथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात आणि डोळ्यात एकच भाव आहे, काय तुझी माय, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली अभंगा. आणि म्हणून या ठिकाणी 8 ते 10 हजार टाळकरी जेव्हा एका तालात 168 तास भजन करतात, हा ऐतिहासिक सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. या सप्ताहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी घेतली. विठ्ठलाच्या भक्तीपुढे कुठलाही जागतिक विक्रम खुजाचा आहे, छोटाचा आहे. आणि म्हणून उलट या सप्ताहाची दखल घेतल्याने गिनीज बुकाचंच वजन वाढलेलं आहे. योगीराज गंगागिरीजी महाराजांनी आपल्याला जीवनाचा मूलमंत्र दिलेला आहे, लेने को हरिनाम देने को अन्नदान, लेने को हरिनाम देने को अन्नदान, तरने को लीनता डूबने को अभिमान.
आणि म्हणून घेण्यासाठी केवळ ईश्वराचं नाव आणि देण्यासाठी अन्नदान. या जगात तरुण जायचे असेल तर नम्रता हवी आणि म्हणून अहंकाराने माणूस बुडतो हा महान विचार त्यांनी दिला. आणि म्हणून अरे थांब बाबा कोण आहे. आणि म्हणून या प्रबोधन कार्यात शतकानुशतक असंच पार पाडलं. आणि म्हणूनच मुखात हरिनाम असणं महत्वाचं आहे. हा संस्कार आहे. आणि म्हणून आपल्याला एकच आहे, हे हिंदू धर्माची पताका जी आहे अखंड फडकत ठेवायची आहे. या ठिकाणी आपला अभिमान बाळगत एक संत समागम जो या ठिकाणी या महाराष्ट्राला संतांचा आशीर्वाद आहे, महाराजांचा आशीर्वाद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री देखील विकास भी आणि विरासत भी हा नारा दिला आहे. त्याचंच आपण पुढे पालन करतोय. ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, ही जोपासतोय, पुढे नेतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इतर साक्षात पंढरी अवतरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की इथून जाताना आपण या ठिकाणी जे संतांचं प्रबोधन, आशीर्वाद आणि ज्या काय भावना घेऊन जाल, या भावनांमुळे आपापल्या भागामध्ये, आपापल्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे जे काही संतांचे वचनं आहेत ती घेऊन आपण जाल. आणि म्हणूनच हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. इथं कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी कोणत्या जातीचा आहे कोणी पाहत नाही. आणि म्हणून सगळे जातीभेद विसरून इथं आपण एकत्र येतो आणि अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण करतो. आणि म्हणून मी गगनगिरी महाराजांना, आपल्या रामगिरी महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. गेले अनेक वर्ष आपण याचं काम करताय, आम्हाला इथे येण्याचं भाग्य मिळत आहे. आणि म्हणून असंच काम या पुढे देखील सुरू ठेवा. मुख्यमंत्री आहे तिकडं आणि तुमचा एकनाथ शिंदे पण आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. आपल्या आशीर्वादानेच आम्ही काम करतोय. आपल्या आशीर्वादाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ, ऊर्जा, प्रेरणा मिळते आहे. आणि म्हणूनच हे सरकार जे आहे तुमचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, गोर गरिबांचं आहे, लाडक्या बहिणींचं आहे, वारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं आहे. आणि म्हणून या सगळ्या लोकांच्या पाठीशी हे सरकार आहे. आणि म्हणून तुमच्या आशीर्वादानेच या ठिकाणी प्रेरणा आणि बळ मिळते आहे. म्हणून आपल्याला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच सांगतो, मांगल्याचा दीप उजळो, भक्तीचा हा भाव राहो, पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो, अखंड चालो हा नामाचा गजर, विठ्ठलाची कृपा राहो. सुख, समृद्धी आणि समाधानाने तुमचा प्रत्येक दिवस आनंदी जाओ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि परत एकदा मी रामगिरी महाराजांना धन्यवाद देतो. रामगिरी महाराजांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. असंच पवित्र कार्य आपल्या हातून अखंडपणे घडत राहो. धन्यवाद. जय हिंद. गणपति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की. नमः पार्वती पते, हर हर महादेव. आज श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्याला आशीर्वाद देत असलेले परमपूजनीय रामगिरी महाराज, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री
सन्माननीय एकनाथराव शिंदेजी, पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, माननीय भाऊसाहेब वाकचौरेजी, बाळासाहेब थोरातजी, आशुतोष काळेजी, अमोल खताळजी, विवेक कोल्हेजी, रमेश बोरनारेजी, विठ्ठलराव लंघेजी, भाऊसाहेब कांबळेजी, बाळासाहेब मुरकुटेजी, नितीन दिनकर, नितीन अवताळे, धनंजय धोरडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनींनो आणि भावांनो, आम्ही मुंबईवरनं उडालो त्यावेळी आम्हाला विमानाच्या खिडकीतनं एक मोठा समुद्र दिसत होता, पण या ठिकाणी आल्यानंतर त्याही पेक्षा मोठा भाविकांचा समुद्र आम्हाला पाहायला मिळतोय. हरिनामाची आणि सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांची आणि सद्गुरू रामगिरी महाराजांची किमया आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सर्व लोक हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आलात. आपल्या भारताची संस्कृती आणि सभ्यता ही जगातली सर्वात जुनी संस्कृती आणि सभ्यता आहे आणि आता तर जगाच्या उत्खननाने हे मान्य केलं आहे की ज्यावेळी युरोप, अमेरिका वगैरे सारखे देशही अस्तित्वात नव्हते, ज्यावेळी तिथल्या लोकांना संस्कृती, संस्कार, विचार, भाषा काय आहे हे माहिती नव्हतं, त्याही वेळी या देशामध्ये पूर्णपणे विकसित संस्कृती होती आणि त्याही काळामध्ये खऱ्या अर्थानं आमचा सनातन विचार हा लोकांना संस्कार देत होता. तीच भाविकता होती, तोच हरिनामाचा पाठ होता आणि त्या माध्यमातनं सातत्याने आमची संस्कृती, आमची सभ्यता आणि आमचा वारसा हा अखंड चालत होता. आज आपण बघा, जगाच्या इतिहासावर अनेक देशांमध्ये अनेक आक्रमणं झाली आणि त्या प्रत्येक देशाचा इतिहास बदलला. आक्रमणामुळे विचार बदलले, धर्म बदलला, संस्कृती बदलली, पण आपल्या भारतामध्ये मात्र ते परिवर्तन होऊ शकलं नाही. हजारो वर्ष आक्रांत्यांनी आक्रमण केलं, पण त्या आक्रमणामुळे आमच्यावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. याचं कारण आमची जी वारकरी परंपरा होती, आमची जी हरिनामाची परंपरा होती, आमची जी सनातनाची परंपरा होती, हिंदू धर्माची जी परंपरा होती, या परंपरेमुळे कितीही कोणी आघात केला तरी देखील आम्ही आमचा विचार बदलला नाही, आमचा संस्कार बदलला नाही, आमचा मार्ग बदलला नाही, आमचा देश बदलला नाही. आणि म्हणूनच आक्रमणामुळे कदाचित ते किल्ले जिंकू शकले, आमची मंदिरं तोडू शकले, पण आमच्या मनामध्ये ईश्वराचं जे स्थान होतं ते मात्र ते बदलू शकले नाहीत. आणि याचं एकमेव कारण होतं या भारतातली गुरु परंपरा. सद्गुरूंनी जो विचार दिला, सप्ताहाने समाजाचं जे अभिसरण केलं, त्यामुळे आम्हाला मानसिकरित्या कोणी गुलाम करू शकलं नाही. आमच्या वारकरी परंपरेमध्ये कोणालाही निमंत्रण न देता सर्वांची पावलं आषाढीच्या निमित्ताने ज्यावेळी पंढरपूरला जायला लागली, आक्रमण तर अनेक झाली, पण तरी देखील ही पावलं कोणी थांबवू शकलं नाही. हरिनामाचा गजर हा कोणी थांबवू शकला नाही, पांडुरंगाचा गजर हा कधीच थांबला नाही. ही खऱ्या अर्थानं आमच्या संतांनी आम्हाला दिलेली परंपरा आहे. आज आपण बघू शकतो 179 वर्ष सातत्याने
सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी ही सप्ताहाची परंपरा दिली. कित्येक पिढ्या निघून गेल्या, पण परंपरा तिथेच आहे. आणि आजही सद्गुरू रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादानं आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येता. या ठिकाणी हरिनामाचं पठण होतं. हरिनामाचं पठण याकरता महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत आपल्याला सांगितलं की हरिनामच असा आहे की जे आपल्या दुःखाचं हरण करू शकतं. आणि म्हणून हरिनामाचा या ठिकाणी संकीर्तन केलं पाहिजे. आणि हरिनामाचा दुसरा परिणाम काय आहे? हरिनामाच्या संकीर्तनामुळे माझ्यातला मी मरून जातो आणि आपण सगळे एक होतो. कोणाचाही स्वार्थ त्या ठिकाणी राहत नाही. कोणीही स्वतःचा विचार करत नाही. कोणी जातीपातीचा विचार करत नाही. सगळे एक होतात. सगळे एकमेकांमध्ये विठ्ठल पाहतात. सगळे एकमेकांमध्ये हरीचा वास त्या ठिकाणी पाहतात. आणि म्हणून आजच्या जगामध्ये हरिनामाच्या संकीर्तनापेक्षा दुसरा कुठलाही मोठा उपाय नाही की ज्यातनं आपलं जीवन यशस्वी होऊ शकतं. आणि म्हणूनच मी खऱ्या अर्थानं परमपूजनीय रामगिरी महाराजांचे आभार मानतो की त्यांनी एवढा मोठा संप्रदाय या ठिकाणी उभा केला की जो संप्रदाय या ठिकाणी आमच्या भारताची, महाराष्ट्राची सज्जन शक्ती म्हणून या ठिकाणी काम करतो आहे. जो या ठिकाणी हरिभक्तीचं काम करत असताना आमच्यातलं अध्यात्म जीवित ठेवतोय, आमचे संस्कार जीवित ठेवतोय आणि पुढच्या पिढीमध्ये त्या संस्काराचं रोपण करण्याचं काम चाललंय. मला अतिशय आनंद आहे. मागच्या काळामध्ये आपल्या सरकारने निर्णय घेतला होता, सरला बेटावर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अध्यात्माचा त्या ठिकाणी वास आहे, ज्या ठिकाणून विचाराची प्रेरणा आपल्या सगळ्यांना भेटते, त्या सरला बेटावर वेगवेगळ्या प्रकारे विकास करण्याचा आराखडा आपण तयार केला. त्याचं काम देखील सुरू केलं. तिथला अतिशय चांगला हॉल झाला. रस्त्यांची कामं आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर संरक्षणाची कामं आपण करतो. आणि पुढच्या काळामध्ये हा संपूर्ण विकास आराखडा झाल्यानंतर अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हे जे आमचं सरला बेट आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या भाविकांकरता एक अतिशय ऊर्जेचं केंद्र असेल. आता त्या ठिकाणी सोलरचं काम देखील आम्ही हातामध्ये घेतो आणि संपूर्ण सोलरच्या विजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करण्याचं काम आम्ही करतो आहोत. आणि मी विश्वासानं सांगतो की सद्गुरू रामगिरी महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या महाराष्ट्रातलं एक प्रमुख तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाचा विकास त्या ठिकाणी केल्याशिवाय आपलं सरकार थांबणार नाही. मला या निमित्ताने हे देखील सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलंय, खरं आहे, आमच्या पाठीशी देखील आध्यात्मिक शक्ती उभी होती, सज्जन शक्ती उभी होती. आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये हा विजय आम्हाला मिळाला. आणि म्हणून शेतकरी असतील, वारकरी असतील, शेतमजूर असतील, गरीब असतील, दलित असतील, आदिवासी असतील, अशा सगळ्यांना सोबत घेऊन या महाराष्ट्राचा कारभार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या शेतकऱ्यांना आम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करत या ठिकाणी कर्जमाफीची केवळ घोषणा नाही तर कालपर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील आम्ही पोहोचवले. दर 15 दिवसांनी नवीन यादी तयार करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही पोहोचवतो. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा हा उपक्रम आता आपण सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार उभं आहे. मला आनंद आहे की आपल्या सरकारने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय केला. आज शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देतो आणि त्यासोबत आपण निर्धार केला होता की शेतकऱ्यांना दिवसाच 365 दिवस वीज मिळाली पाहिजे. 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज आपण देतोय.
हळूहळू 100% शेतकऱ्यांना देऊ आणि त्यानंतर शेतकऱ्यांना 12 तास 365 दिवस मोफत वीज देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर पूर्वीचे आमच्या शेतकऱ्यांवर 58,000 कोटी रुपयाची बिलं थकीत आहेत. आपल्या सरकारनं निर्णय केला 58,000 कोटी रुपयाची थकीत बिलं ही देखील आम्ही माफ करतो आहोत. शेतकऱ्यांकडनं त्याची देखील वसुली या ठिकाणी करायची नाही हा निर्णय आपण केलेला आहे. कारण आमचा बळीराजा आमचा शेतकरी हा खऱ्या अर्थानं आमच्या केवळ ग्रामीण भागाचा नाही तर आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि तोच खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या आमच्या हरिनामाच्या माध्यमातनं आमच्या सप्ताहाच्या माध्यमातनं आपल्या आध्यात्मिक शक्तीला जागृत ठेवतो. आणि त्यामुळेच आमचे संस्कार आमच्या परंपरा या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चाललेल्या आहेत. मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आश्वस्त करतो. शिंदे साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे काही लोक आमचे सद्गुरू रामगिरी महाराजांकडे ही धमक्या पाठवतात. त्यांना मी सांगून देऊ इच्छितो अशा प्रकारे धमकी देण्याचं काम कोणी केलं तर त्याला नेस्तनाबूत